नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 18वा लेसन, ज्याचं नाव आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की प्राचीन काळापासून मानवाला या आकाशाबद्दल कुतूहल आहे. रात्रीच्या वेळी दिसणारं आकाश आणि त्याच्यामध्ये दिसणाऱ्या चांदण्या यांच्याविषयी निरीक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या अफाट कल्पनाशक्तीचा वापर केला आणि निरनिराळ्या प्रकारचे शोध पहिल्यापासून लावत आलेला आहे मानव. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर गॅलिलिओने जी दुर्बीण तयार केली, त्याच्यानंतर खूप दूरवरचा एखादा पदार्थ किंवा तारा किंवा प्लॅनेट जे आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती मिळवणं आपल्याला सोपं झालं. आणि अशा प्रकारे दुर्बिणींची रचना कशी असते याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की पदार्थ भिंग हे नेहमी मोठं असतं, कारण खूप दूरवरून आलेले प्रकाश किरण जे आहेत त्यांची तेजस्वी प्रतिमा तयार करण्यासाठी अशा प्रकारची मोठी भिंग वापरली जातात आणि त्याच्या पुढे जी नेत्रिका आहे ती त्या मानाने खूप लहान असते. परंतु अशा प्रकारच्या दुर्बिणी बनवताना काही अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणींविषयी म्हणजे काही त्रुटी निर्माण झाल्या. त्या त्रुटी म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं की समजा खूप लांबून प्रकाश किरण यायची असतील तर त्याच्यासाठी खूप मोठी पदार्थ भिंग असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे खूप मोठी पदार्थ भिंग जर लावायची असेल तर त्याचं वजन सुद्धा खूप वाढणार. खूप मोठे जास्त व्यास असलेली आपल्याला पदार्थ भिंग लावावी लागेल. परंतु अशामुळे इम्बॅलन्स होतो. त्याच्यानंतर बघितलं आपण की दोन भिंग जे असतात ती दोन टोकाला असल्यामुळे त्या दुर्बिणीची लांबी सुद्धा वाढते आणि अशा प्रकारची दुर्बीण जी आहे ते हँडल करणं सोयीचं नसतं. प्रकाश किरणामध्ये आपण बघितलं की काही रंग असतात, ते रंग जसेच्या तसे आपल्याला दुर्बिणीच्या मार्फत दिसत नाहीत. तर ह्या ज्या त्रुटी अडचणी आहेत त्यांचा सामना करत असताना यांच्यामध्ये अजून आधुनिक अशा काही दुर्बिणी न्यूटन याने बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर सायंटिस्टनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया अवकाश निरीक्षण दुर्बिणी याच्यामधील सेशन 3. बघा, दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आता अंतर्वक्र आरशापासून दुर्बिणी बनवण्यात येऊ लागलेल्या आहेत. यामध्ये प्रकाशाचे अंतर्वक्र आरशाद्वारे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन होत असल्याने या दुर्बिणींना परावर्तक दुर्बिणी म्हणजे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असं म्हणतात. पहिलं बघितलं आपण ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन होत होतं, अशा प्रकारच्या दुर्बिणी बघितल्या होत्या. परंतु काही अडचणी आपण मागील सेशनमध्ये बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथे आता अंतर्वक्र आरशाचा वापर केला जाऊ लागला आणि त्यांच्यामध्ये रिफ्लेक्शन हा गुणधर्म वापरला जाऊ लागला. त्यालाच परावर्तक दुर्बिणी किंवा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं गेलं. यामध्ये वस्तूची तेजस्वी प्रतिमा मिळवण्यासाठी मोठे आरसे अत्यावश्यक असतात. म्हणजे इथे जर दूरवरच्या वस्तूची तेजस्वी प्रतिमा मिळवायची असेल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करताना तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारचे आरसे वापरावे लागतात. परंतु मोठे आरसे बनवणे तुलनेने सोपे आहे. म्हणजे अशा प्रकारे मोठं भिंग बनवून ती इम्बॅलन्स करण्यापेक्षा दुर्बीण अशा प्रकारचे मोठे आरसे बनवणं खूप सोपं आहे. शिवाय अनेक तुकडे जोडून मोठे आरसे बनवता येतात. त्यांचे वजन ही तेवढ्याच आकाराच्या भिंगापेक्षा कमी असते. म्हणजे अशा प्रकारे हे फायदे पुढे व्हायला लागले. आरशांद्वारे तयार झालेल्या प्रतिमेत रंगाची त्रुटी नसते. जे आपण बघितलं होतं की लेन्स वापरून पदार्थ भिंग किंवा नेत्रिका वापरून त्याच्यामध्ये रंगांची त्रुटी आपल्याला जाणवली होती, ती आरशांद्वारे ती सॉल्व्ह झाली. साध्या डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नाही असे अतिदूर असलेले तारे, स्टार्स आणि दीर्घिका म्हणजेच गॅलेक्सीज आपण अशा प्रचंड दुर्बिणीतूनच पाहू शकतो. म्हणजे साध्या डोळ्याने न पाहता येणारे जे स्टार्स किंवा दीर्घिका आहेत, दीर्घिका म्हणजे आपल्याला माहिती आहे आकाशगंगा, आपण मंदाकिनी नावाच्या आकाशगंगेमध्ये आपली पृथ्वी आहे, म्हणजे या गॅलेक्सीमध्ये आपण असतो. आणि अशा प्रकारे आपण ह्या भिंगांच्या साहाय्याने अशा प्रकारची प्रतिमा पाहू शकतो. इथे बघा, अंतर्वक्र आरशांवर आधारित दुर्बिणींमध्ये न्यूटन पद्धतीची व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण प्रचलित आहे. कोणत्या प्रकारची दुर्बीण प्रचलित आहे तर 2 प्रकारच्या आहेत. एक न्यूटन पद्धती आणि दुसरी आहे कॅसेग्रेन पद्धती. आता पुढे जी आकृती आपल्याला दिसणार आहे त्याच्यामध्ये न्यूटन पद्धतीत अवकाशातून येणारे प्रकाश किरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तित होतात. आपल्याला माहित आहे अंतर्वक्र आरशाच्या सहाय्याने जे प्रकाश किरण त्यांचं रिफ्लेक्शन होतं, हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर्वक्र आरशांपासून कशा इमेज तयार होतात ते बघितलं होतं की अंतर्वक्र आरशावर खूप दूरवरून प्रकाश किरण आले म्हणजे मुख्य अक्षाला जेव्हा समांतर येतात तेव्हा ते नाभीतून बाहेर पडतात. हा नियम आहे. आणि नाभीतून गेलेले प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर बाहेर पडतात. तर सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता मध्यामधून गेलेले प्रकाश किरण परत तोच मार्ग अवलंबतात. परंतु इथे आपण बघूया, जेव्हा नाभीवर म्हणजे प्रकाश किरण जेव्हा समांतर याच्यावर पडतात, त्याच्यावर
अंतर्वक्र आरशावर पडतात तेव्हा ते नाभीतून बाहेर पडणार आहेत त्याच्या आधीच एक सपाट आरसा त्याचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एक बिंदूत एकत्र येतात आणि त्याच्यामुळे काय होतं, दुर्बिणीचा दंडगोलाकार अशी गोलाकार असते वृत्तचित्ती आकाराची, त्याच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. तिथे असलेली नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित म्हणजे मोठी प्रतिमा इथे पाहू शकतो. इथे पहा न्यूटनच्या पद्धतीची दुर्बीण. याच्यामध्ये बघा अंतर्वक्र आरसा, याच्यावर प्रकाश स्रोताच्या मार्फत प्रकाश किरण पडलेली आहेत. आता ते नाभीतून बाहेर निघण्यापूर्वीच त्याच्यामध्ये एक सपाट आरसा आलेला आहे आणि त्यांचं परावर्तन इथे होऊन आपण नेत्रिकेच्या मार्फत त्याची मोठी इमेज म्हणजे दूरवर असलेले जे स्रोत आहेत त्याच्या मार्फतची मोठी इमेज इथे आपण पाहू शकतो. ही न्यूटनने बनवलेली न्यूटनच्या पद्धतीची दुर्बीण आहे. आता पुढे बघूया आकृतीमध्ये आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये कॅसेग्रेन पद्धतीत ही अंतर्वक्र आरसाच वापरलेला असतो. म्हणजे न्यूटन प्रमाणे या पद्धतीमध्येही अंतर्वक्र आरसा इथे वापरलेला असतो. मात्र इथे अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण एका बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशाकडे परावर्तित होतात. म्हणजे इथे बघा तिथे आपण सपाट आरसा टाकला होता, सपाट आरसा मध्ये ठेवला होता, त्यातून इमेज पाहिली होती, वर्धित इमेज. परंतु कॅसेग्रेन पद्धतीमध्ये काय होतं, आता अंतर्वक्र आरशाचा वापर करून इथे परावर्तित झालेले किरण जे आहेत ते परत एकदा बहिर्वक्र आरशावर घेतले जातात आणि तिथून पुन्हा परत एकदा अंतर्वक्र आरशाकडे परावर्तित होतात व अंतर्वक्र आरशाला त्याच्या केंद्रापाशी असलेल्या छिद्राद्वारे पलीकडे जाऊन नेत्रिकेवर ते पडत असतात आणि नेत्रिकेच्या सहाय्याने आपण तो जो स्रोत आहे ज्याचा आपल्याला बघायचा आहे त्याची वर्धित प्रतिमा म्हणजे मोठी इमेज आपण पाहू शकतो. त्याची रचना आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला अंतर्वक्र आरसा दिसतोय. अंतर्वक्र आरशाच्या मागेच नेत्रिका दिसलेली आहे. आता अंतर्वक्र आरशावरून प्रकाश स्रोतामार्फत जे प्रकाश किरण आले ते प्रकाश किरण परत एकदा बहिर्वक्र आरशाच्या साहाय्याने अंतर्वक्र आरशाच्या दिशेने गेलेले आहेत आणि पाठी नेत्रिकेच्या मधून आपण त्याची वर्धित प्रतिमा म्हणजे मोठी प्रतिमा इथे पाहू शकतो. ही कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण आहे. अशा प्रकारे या दुर्बिणींचा शोध लागला आणि त्याच्यामुळे ज्या त्रुटी होत्या ज्या आपण पाहिल्या होत्या की गॅलिलिओने जे शोध लावला होता त्याच्यामध्ये 2 भिंग वापरली गेली होती. एक पदार्थ भिंग मोठं होतं आणि जे छोटं नेत्रिका जी होती छोटी होती. परंतु खूप लांबवरून आलेले जे स्रोत आहेत जे आलेले जे प्रकाश किरण आहेत स्रोतापासून त्याचा जर इमेज पाहायची असेल तर अशा प्रकारे मोठे पदार्थ भिंग वापरले गेले पाहिजेत. परंतु अशा प्रकारची जी दुर्बीण आहे ती खूप मोठी होते आणि वजनाने सुद्धा खूप जड होते आणि म्हणून अशा प्रकारच्या कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण किंवा न्यूटनच्या पद्धतीची दुर्बीण पुढे वापरण्यात येऊ लागली. आता इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक टेलिस्कोप दिसत आहे, आपल्याला एक दुर्बीण दिसत आहे. भारतात 2 मीटर व्यास आरसा असलेल्या काही दुर्बिणी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा गोष्ट की भारतामधली सर्वात मोठी जिचा 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्थान नैनिताल या संस्थेत स्थित आहे. ही आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण आहे. म्हणजे भारतामध्ये जे नैनिताल इथे कुठे आहे ती आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थानामध्ये ठेवलेली जी दुर्बीण आहे ती आशिया खंडातली सर्वात मोठी अशी दुर्बीण आहे आणि तिच्या दुर्बिणीचा व्यास जो आहे तो 3.6 मीटर इतका आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या त्रुटी आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी कॅसेग्रेन आणि न्यूटनच्या पद्धतीच्या दुर्बिणीचा वापर केला गेला आणि त्याच्यापासून खूप दूरवर असलेल्या स्रोताची इमेज सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे साध्या डोळ्यांनी आपण बघू शकत होतो. आणि हाच एक मोठा जो मौलिक दगड आहे तो ह्याच्यामध्ये अवकाश संशोधनामध्ये ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की अवकाश संशोधनामध्ये जे आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये साध्या डोळ्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे दिसू शकत नव्हतं तरीही आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर मानवाने विविध प्रकारचे शोध त्याच्या बाबतीत लावले. 1608 नंतर अशा प्रकारे दुर्बिणींचा शोध लागला आणि पुढे अजून त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारच्या दुर्बिणी बघायला मिळाल्या आणि अवकाश संशोधन सुद्धा करता आलं. विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे अशा प्रकारचं ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वीचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, कम्प्युटर किंवा मराठी अशा विषय आपण घर बसल्या समजून घेऊ शकता. कारण आजकालची शिक्षण पद्धती जी आहे ती समजून घेण्याची पद्धती आहे, अंडरस्टँडिंग
अंडरस्टँडिंग खूप असणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग असेल तरच आपल्याला चांगल्या प्रकारे एखाद्या विषयाचं आकलन होऊ शकतं आणि आपण चांगल्या प्रकारे मार्क्स त्या विषयामध्ये मिळवू शकतो. आज विद्यालयाने आपली हीच जी महत्वाची गोष्ट आहे ती ओळखून अशा प्रकारचं एक ऍप निर्मित केलेला आहे आणि त्या ऍपचा आपण वापर करावा असं आपल्याला विनंती आपल्या ह्या ऍपद्वारे मी करत आहे. कारण आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा अशा प्रकारचं ऍप रजिस्टर करायला सांगा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. कारण कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर अर्ध्या मार्कासाठी सुद्धा आपल्याला खूप लढायचं आहे, खूप कॉम्पिटिशन करायचे आहे. याचं कारण त्याच्यासाठी आपला प्रवेश चांगल्या कॉलेजेसमध्ये होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारे ऍप निर्मिती केलेली आहे, त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यायला हवा. धन्यवाद.